नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे आज रविवारी बेळगुंदी येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलन 4 सत्रात पार पडले. संमेलनामध्ये महाराष्ट्र व विविध भागातील साहित्यिक उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवयित्री सुजाता पेंडसे उपस्थित होत्या. यावेळी संमेलनात साहित्यिकांची मांदियाळी रसिकांना अनुभवता आली. प्रारंभी गावातील विविध गल्लीतून ग्रंथ दिंडी काढून साहित्याचा जागर केला. त्यानंतर चंदगड येथील आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सीमा भागातील बहुसंख्य नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. वाहतूक पोलिसांकडून 2 दिवसांपासून बाजारपेठेतील अतिक्रमितांना हटवण्याची कारवाई जोरात सुरू आहे. यामुळे बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला असला तरी कारवाईला व्यापारी, व्यावसायिक आणि फेरीवाल्यांनी आक्षेप घेतलाय. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याकडेला बसून व्यापार व्यवसाय आम्ही करतो. आता अचानक कारवाईमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यासाठी कारवाई थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मलेशियामध्ये खेळवल्या जात असलेल्या 19 वर्षांखालील महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज रविवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी क्वालालंपूरच्या बायू मास ओव्हल मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा 9 विकेट्सने पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलंय. रामतीर्थनगर येथील शिवालय व हर्षा हॉटेलजवळ येथे नुकतेच युवा नेते अमान सेठ आणि आसिफ सेठ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश केवळ परिसर स्वच्छ करणे इतकाच नव्हता, तर नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणं, त्यांना एकत्र आणणं हा होता. या मोहिमेला स्थानिक रहिवासी आणि स्वयंसेवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. स्वच्छता मोहिमेअंतर्गत रस्ते, विविध सार्वजनिक ठिकाण आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा, प्लास्टिक, कागद आणि अन्य प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला. कॅन्सर रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रुग्णांवर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार उपलब्ध करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. यासाठी सध्या प्रायोगिक तत्वावर बेळगावसह 10 जिल्ह्यांमध्ये कॅन्सर विभाग सुरू केला जाणार आहे. सध्या बंगळूर, मंड्या आणि गुलबर्गा जिल्ह्यामध्ये कॅन्सर रुग्णालय आहे. पण दूर अंतरावर राहणारे रुग्ण या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर विभाग सुरू केला तर रुग्णांसाठी सोयीस्कर होईल असा विचार सरकारने केलाय. दरवर्षी कॅन्सर रुग्ण वाढत असल्याने कल्याण कर्नाटक भागातील गुलबर्गा जिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सूचना देऊनही कचरा रस्त्याच्या कडेला फेकण्याचा प्रकार काही थांबण्याची चिन्हे नाहीत. कचरा येथे टाकू नये फलक लावून सुद्धा दंड भरू पण कचरा रस्त्यातच टाकू अशा बेशिस्तीचा अनुभव हिंडलगा ग्रामपंचायत प्रशासनाला येतोय. हिंडलगा ग्रामपंचायत व्याप्तीतील गणेशपूर, लक्ष्मीनगर, रामघाट रोडवर स्वच्छता कायम राहण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून परिसर स्वच्छ करण्याचे प्रयत्न सुरू असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे अशी सूचना फलक उभारण्यात येणार आहे. अन्यथा ग्रामपंचायत मार्फत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द या गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य आणि बांधकाम व्यावसायिक शिवराज अनंतराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे बंधू, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बाळेकुंद्री खुर्द व पीजे हेल्पलाईन संचालक प्रशांत अनंतराव जाधव तसेच बेळगाव ग्रामीण बीजेपी मंडळ अध्यक्ष व बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायत सदस्य युवराज अनंतराव जाधव यांच्यासह सर्व मित्र परिवार व अभिमानी कार्यकर्ते यांच्या वतीने मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगणा आणि आपली अदाकारीने घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम बाळेकुंद्री खुर्द गावातील लक्ष्मीनगर येथील जाधव सरकार मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे समस्त बेळगावकरांना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आविष्कार पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गौतमी पाटील यांच्या धमाल कार्यक्रमाचे लाईव्ह चित्रीकरण तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनलद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात येणार असून नागरिकांना घर बसल्या हा कार्यक्रम पाहता येणार आहे याची नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे.
वाढत्या थंडीमुळे केळी उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे केळ्यांचे भाव वाढले आहेत. 50 ते 60 रुपये डझन मिळणारी केळी 65 ते 75 रुपये झाली आहे. विशेषतः राज्यातील चिक्कमंगळूर, शिमोगा, म्हैसूर, हसन, दक्षिण कन्नड, उत्तर कर्नाटकातील काही भागांमध्ये केळ्याची लागवड केली आहे. मात्र सध्या त्या भागामध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. त्यामुळे केळ्यांचा रंग देखील काळा पडू लागलाय. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातही केळ्यांची चढ्या दराने विक्री होऊ लागली आहे. अल्पवयीनांच्या लैंगिक छळ प्रकरणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 3 वर्षातील आकडेवारी पाहिल्यास राज्यात एकूण 10,247 पोक्सो प्रकरणे नोंद झाली आहेत. यामध्ये बेंगळूर शहरमध्ये 1,521 पहिल्या स्थानी असून बेळगावमध्ये 426 प्रकरणासह 6व्या स्थानी आहे. पॉक्सो प्रकरणांमध्ये साक्षी पुराव्यांअभावी संशयितांना शिक्षा होण्याचं प्रमाण कमी आहे. शिवाय पीडितांच्या कुटुंबियांकडून सहकार्य मिळत नसल्यानं प्रकरणांच्या तपासात अडचणी येतात. अल्पवयीनांवरील लैंगिक छळांबाबत जागृती केली जात आहे, पण त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. बेळगाव जिल्हा रुग्णालयात आणखी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी रात्री उशिरा घडली. बेळगाव तालुक्यातील करडीगुड्डी गावातील गंगव्वा गोदाकुंद्री वय 31 असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे. गंगव्वा यांना 28 जानेवारी रोजी बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 30 जानेवारीच्या रात्री गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र डॉक्टरांनी 31 जानेवारी रोजी महिलेच्या कुटुंबाला गर्भवती महिलेचा रक्तदाब कमी आणि गंभीर असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर लवकरच बाळंतीण महिलेचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. वाघवडे, मच्छे, किणये परिसरातील शेतकऱ्यांना अनियमित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागतोय. याबाबत मच्छे विभाग हेस्कॉम कार्यालयाला निवेदन देण्यात आलं होतं. आज रविवारपर्यंत याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र यावर अद्याप ठोस भूमिका घेतली नाही, तर मंगळवारी सकाळी 10:30 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती हेस्कॉम अभियंत्यांना देण्यात आली. वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होत असून त्यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. जिप्सी, डेझी, सूर्यफूल, गुलाब, रेड गुलाब, पांढरा गुलाब, पिंक गुलाब, पिवळा गुलाब, जरबेरा, बिजली, अस्टर, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, डिर्शना इत्यादी सुमारे 3.5 ते 4 टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचा वापर करण्यात येणार आहे. श्रींचा गाभारा, विठ्ठल सभा मंडप, श्री संत नामदेव महाराज पायरी, रुक्मिणी सभा मंडप या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे. हेल्मेट सक्तीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने प्रोजेक्ट हेल्मेट हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हेल्मेट परिधान करण्यासंबंधी जागृती अभियानाला पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते चालना देण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त याडा मार्टिन, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद, वाहतूक विभागाचे एसीपी ज्योतिबा निगम आदी अधिकारी उपस्थित होते. गेल्या 6 महिन्यांपासून ग्रामस्थांमध्ये दहशत माजवणाऱ्या मगरीला पकडून वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं. अथणी तालुक्याच्या सांबर्गी गावातील कृष्णा नदीमध्ये रात्रभर दिसणाऱ्या 6 फूट अकराळ विक्राळ मगरीला गावातील तरुणांनी सुखरूप जेरबंद केलं आहे. शनिवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून मगरीला पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकांनी रात्री उशिरा काठे आणि जाळीच्या सहाय्याने मगरीला रात्री 10च्या सुमारास पकडलं. विशेष म्हणजे एका तरुणाने मगरीला खांद्यावर घेऊन गावाच्या वेशीवर आणून वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं. तरुणाच्या या धाडसाचं वनाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी कौतुक केलं आहे. उत्पादन व आवक वाढल्याने बाजारात वांगी, दोडका, भेंडी, शेवगा, बटाटे, गाजर यांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणेच स्थिर आहेत. बेळगाव, विदर्भ, सांगली जिल्ह्यातून मालाची आवक वाढल्याने फळभाज्या, पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले. दर स्थिर आणि स्वस्त झाल्याने भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलाय. शहरासह उपनगरात टेम्पोने भाजीपाला, फळांची विक्री होत आहे. बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे.
वांगी, टोमॅटो, भेंडी, कारली, ढब्बू मिरची, दोडका या फळभाज्यांचे दर सरासरी 30 ते 60 रुपये किलो झाले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये कोथिंबीरीच्या पेंडीचा दर 10 रुपये इतका होता. या आठवड्यात एक पेंडी 5 रुपये झाली आहे. संकेश्वरचे ग्रामदैवत श्री जगद्गुरू शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर करवीरच्या रथोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. यात्रा उत्सव 12 फेब्रुवारी अखेरपर्यंत होणार असून या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलं आहे. निपाणी हरिनगर दुसरी गल्ली येथे घरगुती सिलिंडरचा भडका उडाल्याने घराला आग लागली. या आगीमध्ये जवळपास 75,000 रुपयांचं नुकसान झालं आहे. या आगीमध्ये कपडे, वायरिंग साहित्य, भांडी तसेच प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालंय. शिवाजी दशरथ लाड असे आग लागलेल्या घरमालकाचे नाव आहे. शिवाजी लाड यांचे हरिनगर दुसरी गल्ली येथे राहते घर आहे. रविवारी सकाळी 7:45च्या सुमारास घरातील सिलिंडरचा अचानक भडका उडाला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यात आली. डॉल्बी डीजे वाद्यांवर बंदी घालावी अशी मागणी श्री काळम्मा देवी महिला मंडळाने जमखंडी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली. कोणतीही मिरवणूक, समारंभ यात डीजे लावण्याचे प्रकार वाढले असून याचा अबालवृद्धांना व खास करून रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने अशा मोठ्या आवाजाच्या डीजे वाद्यांवर बंदी घालावी अशी मागणी श्री काळम्मा देवी महिला मंडळ सदस्य राजेश्वरी नामगोड, जानकीबाई आनिखिंडी, शांता नामगोड, नीता तेलबक्कन्नावर आदी उपस्थित होत्या. तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेयच्या पाणी पातळी झपाट्याने घट झाली आहे. त्याबरोबर नदीत टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे नदीला प्रदूषणाचा विळखा पडलाय. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जानेवारी महिन्यातच काही ठिकाणी नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी दुसरीकडे नदीतील पाणी दिवसेंदिवस कमी होत आहे, तर दुसरीकडे नदीच्या पाण्यात कचरा आणि प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण झालाय. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन बेळगावच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही काल शनिवारी व आज रविवार 2 दिवसीय श्रीकृष्ण महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज रविवारी सायंकाळी 4:30 ते 10 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. शहरातील टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिरात हा सोहळा रंगला आहे. महोत्सवात नृसिंह यज्ञ, भजन, अभिषेक, प्रवचन, नाट्यलीला, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. महोत्सवानिमित्त विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.